कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. सद्गुरु श्री साखरे महाराज की जय. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारुनी आता. ऐसे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे जी साचे. ग्रंथ नोहे हे कृपेचे वैभवतीये. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी पुण्यसलीला दक्षिण वाहिनी अमृतवाहिनी इंद्रायणी मातेच्या तटावर विराजमान भगवान सिद्धेश्वराच्या प्राचीन वास्तव्याने परमपावन 84 सिद्धांनी आपली सिद्ध तपश्चर्या ज्या भूमीमध्ये संपन्नतेला प्राप्त करून घेतली आणि ज्या भूमीमध्ये साक्षात भगवान महाविष्णूंनी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाऱ्यांच्या रूपाने अवताराला येऊन याच भूमीमध्ये आपली बाललीला संपादन करून आपल्या अवतार कार्याची सांगता परिपूर्ण झाल्यानंतर ज्या भूमीमध्ये समाधी प्राप्त करून घेतली असं त्रिभुवन विख्यात असणारं त्रैलोक्याला पावन करणारं पंढरी क्षेत्रापेक्षाही पापहरण करण्याच्या बाबतीमध्ये समर्थ असणारं आणि प्रत्यक्ष कळी काळाचा कोप झाल्यानंतरही ज्या कळी काळाचं सामर्थ्य या क्षेत्रावर चालत नाही अशा परमपावन अनंकापूर क्षेत्रामध्ये आपण सर्वजण मासाना मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरः पवित्र असणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या शतकातील पारमार्थिक शिस्तीला प्राप्त झालेल्या महान गुरुजनांच्या पुण्यतिथीच्या उत्सवाच्या निमित्ताने एक हरिनाम उत्सव साजरा करत आहात आणि त्या उत्सवामध्ये आपणा सर्वांच्या अंतःकरणामध्ये स्थित सर्व व्यापक परमात्म्याच्या सेवेकरिता म्हणून आज सकाळच्या सत्रामध्ये एक प्रवचन पुष्प आपल्या चरणारविंदी समर्पण करण्याचा योग प्राप्त झाला. 1-2 शब्दाचा परिहार आहे. ज्ञानोबाऱ्यांची ही नगरी आहे आणि या नगरीमध्ये आध्यात्मिक प्रांतात विद्यमान काळामध्ये साखरे महाराजांची परंपरा संपूर्ण महाराष्ट्राला विश्रुत आहे, सर्वांना माहिती आहे. या परंपरेचं पायिकत्व धारण करून जीवनात परमार्थातले शिस्त काय असते, आचरण शुचिता काय असते आणि आपण परमार्थ करत असताना विद्यार्थी अवस्था अंतिम क्षणापर्यंत जतन कशी करावी या सर्व गोष्टीचा समन्वय एका दिव्य विग्रहामध्ये प्रगट झाला आणि तो विग्रह म्हणजे परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी श्री गुरुवर्य श्री मारुती महाराज थोरात बाबा. हे सगळं मीही त्यांचं जीवन बऱ्याच काळामध्ये पाहिलेलं आहे. शिस्तबद्ध जीवनाची अत्यंत प्रखरता, आचरणाच्या बाबतीमध्ये शुचिता. जोपर्यंत श्रीराम एखादा म्हणत नाही तोपर्यंत त्याला आपल्या खोलीमध्ये प्रवेशसुद्धा नाही, इतकी त्यांची अशा प्रकारची नामनिष्ठा म्हणा, श्रीगुरूंच्या विषयी असणाऱ्या निष्ठा आणि त्या निष्ठेचाच परिपाक म्हणून आपण सर्वजण ज्या शिस्तबद्धतेनं हे पारायण करत आहात किंवा परमार्थाचं वळण जे आपल्याला लागलं त्याकरता महापुरुषच कारण आहे. एक वाक्य सांगून जातो, मनुष्याला व्यवहार जरी कळायचा असेल तरी त्याला एखाद्या महापुरुषांचा सहवास आवश्यक आहे.
जिथे व्यवहार कळण्याकरता महापुरुषांची आवश्यकता असते तिथं परमार्थ कळण्याकरता त्यांची आवश्यकता असतेच, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. परमार्थसुद्धा त्यांच्यामुळेच कळतो आणि व्यवहारसुद्धा त्यांच्यामुळेच कळतो, नाहीतर सामान्य व्यवहारसुद्धा मनुष्याला कळत नाही. पण महापुरुषांची प्रत्येक क्षणाला आपल्याला आवश्यकता असते. म्हणून तर आपण त्यांनी जो आपल्यावर उपकार केला, उपकारातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही, पण कमीत कमी त्या उपकाराचं स्मरण ठेवून आपण त्यांचा उत्सव साजरा करत आहात. प्रतिवर्षी आपण हा उत्सव साजरा करत आहात. आणि मग जसं भक्तराज अर्जुनाचं निमित्त करून भगवंताने जगाला गीतेचं अगाध ज्ञान प्रदान केलं, तसं आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व धारण करून श्री आदरणीय हरिभक्तीपरायण विनायक महाराज निघोट यांच्या माध्यमातून तशी ती सेवा तुम्ही सगळे सांगतात, पण आता मग प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांना निमित्त करून ही माते असं जे म्हणतात ज्ञानोबा आहे, त्या निमित्ताने ही सेवा आहे. मी आपणा सर्वांच्या चरणारविंदी मनोभावे साष्टांगाभिवादन करून प्रस्तुत ओवी जी आहे ती 18व्या अध्यायातील 1751 क्रमांकाची ओवी आहे. या ओवीतून ज्ञानोबाराय माझा जो ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आहे, याला फक्त ग्रंथ म्हणून बघू नका, तर हे माझ्या श्रीगुरु निवृत्तीनाथांच्या कृपेचं वैभव आहे असं म्हणून बघा. जर आपल्याला ही ओवी समोर ठेवता आली प्रवचन होईपर्यंत तरी फार चांगलं आहे. त्या संबंधाने मागच्याही 2-4 ओव्या मला सांगायच्याच आहेत. म्हणजे ज्ञानेश्वरी सुगमही आहे, सुलभही आहे आणि ती अबाल सुबोध कशी आहे हेही सहजगत्या आपल्या लक्षात येईल. अर्थात लक्षात आणून देणारा मी कोणी नाही बरं, मी तर ज्ञानोबारायांचं अजान बालक आहे अशा भावाने आपल्यासमोरही एक प्रार्थना करतो आहे. थोडंसं या प्रवचनाचा विषय आहे की ज्ञानेश्वरीच्या ग्रंथाचं महात्म्य प्रतिपादन करावं. बऱ्याचदा काय होतं, आपल्याला मराठी भाषा आहे, मातृभाषा, महाराष्ट्र प्रांतात आपला जन्म झाला आणि मग एखादी गोष्ट जर आपले अतिपरिचयात असेल तर बऱ्याचदा त्या गोष्टीची उपेक्षा होऊ शकते. लाभ मिळेलच असं काही सांगता येत नाही. त्याच्याही पुढे जाऊन सांगू का, वस्तू आणि आपण जर एकाच प्रांतात असेल तर बऱ्याचदा दुसऱ्या प्रांतातले येऊन आस्वाद घेऊन जातात, पण आपण मात्र त्याची उपेक्षा करतो. ज्ञानोबा त्याकरिता उदाहरण देता. एखादं सरोवर असतं, ओवी आहे 18व्या अध्यायातील 1751 क्रमांकाची ओवी, जी आता प्रस्तुत आपण प्रवचनाकरता घेतली आहे. उदाहरण असं आहे, एखादं सरोवर असतं आणि त्या अगाध सरोवरामध्ये कमळाची वेली विकासाला प्राप्त होते. जिथे कमळाच्या वेलीचा जन्म झाला, त्या कमळाचा जन्म होण्याच्या अगोदर परंपरागत त्या सरोवरामध्ये बेडूक राहत असतो. एका सरोवरामध्ये बेडूक हे राहतो आणि एका सरोवरामध्ये त्याच सरोवरात कमळाची वेली राहते. पण सूर्याचं किरण पडलं की कमळाचं पुष्प विकसित होतं आणि विकसित कमळातला परागकण सेवन करण्याकरता वनामध्ये कुठेतरी झाडावर असणारा, त्या झाडाच्या खोडामध्ये कुठेतरी आपलं घरटं तयार करून राहणारा भ्रमर, परिमळाची धाव भ्रमर ओढी, त्या परिमळाचा सुगंध घेण्याकरता तो दूर देशातून येतो. पण जवळ असणारा बेडूक मात्र चिखलाचं मनसोक्त आस्वादन घेतो. त्याला परागकणाचा आस्वाद घेता येत नाही का? वस्तू जवळ आहे पण माहिती किंवा परिचय नसल्यामुळे उपेक्षा होत असते आणि ती उपेक्षा टाळण्यासाठी मनुष्याला महत्त्व कळालं पाहिजे. वस्तूचं महात्म्य मोठेपणा जर कळाला तर उपेक्षा टाळता येते. नाहीतर मग आंधळ्याला चिंतामणी मिळाला, चिंतामणी पाये लोटी आंधळेपणे असंही होऊ शकतं. किंवा गोचिड नावाचा कीटक आहे, त्या कीटकाला गायीच्या अंगामध्ये असणारं दूध प्राशन करता येत नाही, जवळ आहे पण तो मात्र अशुद्ध असणारा रक्त सेवन करतो. या सगळ्याचा भाव असा आहे, वस्तू जवळ किती यापेक्षा तिचं महत्त्व किती आहे. आपण ग्रंथ सम्राज्ञी श्री भगवती ज्ञानेश्वरीचं पारायण करत आहे किंवा आपला तो नित्यनेम आहे, त्या ग्रंथाचं आपल्याला महात्म्य जर कळालं तर आपली श्रद्धा वाढते.
आणि त्या फलामध्ये अत्यधिक लाभ आपल्याला होऊ शकतो. याकरता थोडंसं वेळामध्ये आपल्याला चिंतन करायचं आहे. कोणताही ग्रंथ जर श्रेष्ठ होत असेल तर त्या ग्रंथाचा वक्ता बघावा लागतो, त्या ग्रंथाचा श्रोता बघावा लागतो आणि त्या ग्रंथाचा विषय बघावा लागतो. मला भगवद्गीतेचा श्रोता वक्ता विषय समोर ठेवून ज्ञानेश्वरीचं महत्त्व प्रतिपादन पुढे करायचं आहे. भगवद्गीतेचा वक्ता आहे बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता जी ग्रंथी. वेद पडवणी केला शहानाऊ, किंवा वेदातेही पडविता आदि गुरु तू. वेदाला ज्ञान देणारा परमात्मा भगवद्गीतेचा वक्ता आहे. ते थोड्या वेळाने करा ना, थोड्या वेळा विक्षेप होतो मग थोडा. आता येऊ नका इकडे. बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता जी ग्रंथी. वक्ता वेदाला ज्ञान देणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा भगवद्गीतेचा वक्ता आहे. वक्ता एवढा तोला मोलाचा असेल तर श्रोताही तेवढाच तोला मोलाचा पाहिजे. एखादी माता भगिनी सुगरण असेल आणि पदार्थ वाढण्याकरता उदार असेल तर खाणाराही रसज्ञानी जेवणारच पाहिजे. सुगरणी आणि उदारे रसज्ञानी जेवणारे. भक्तराज अर्जुन ऐकण्याबाबतीमध्ये तयार आहे बरं का. ऐका, रणांगणामध्ये कुरुक्षेत्रावर जे भगवंताच्या मुखातला एकही शब्द वाया जाऊ देत नाही, ही भक्तराज अर्जुनाची योग्यता आहे. इथं आपल्याला नुसता कॉल आला मोबाईलमध्ये तर माणसं उठून जातात. अर्जुनाची बरोबरी कशी होणार आहे? श्रोताही तेवढा दर्जेचा पाहिजे. आणि विषय काय आहे? विषय आहे आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादे श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्तराज किरीटी परिसत असे. म्हणजे विषय आहे आत्मज्ञानाचा. सांगणारे भगवान श्रीकृष्ण आहे आणि ऐकणारे भक्तराज अर्जुन गीतेच्या बाबतीत आहे. ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये सरस आहे बघा. ज्ञानेश्वरी कशी सरस आहे? एक भाव सांगू का पंडित महाराज? तिथे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण परमात्मा वक्ता आहे, इथे साक्षात ज्ञानोबाराय वक्ते आहेत. सांगण्याकरता महाविष्णूचा अवतार. आता भगवंतातला आणि ज्ञानोबारायमधला एक फरक सांगतो विनायक महाराज. थोडासा फरक. भगवान छाती ठोकपणे असं नाही म्हणू शकत, माझी या सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातली प्रभू. भगवान असं नाही म्हणू शकत की मी सत्य बोलण्याचं तर अनंत काळापर्यंत केलं आहे. उलट भगवंतानी धर्मराजाला सांगितलं खोटं बोल. जर खोटं बोलला तरच युद्ध जिंकू शकेल, नाहीतर मग पराजय ठरल्याच आहे. म्हणजे जो परमात्मा, निंदा नाही करत बरं मी देवाची, मला ज्ञानोबाऱ्यांचं महत्त्व सांगायचं आहे हे ध्यानात ठेवा. नाही तर तुम्ही म्हणाल मग आजचे महाराज देवाची निंदा करून गेले, असा नका अर्थ घेऊन. भगवंताने धर्मराजाला सांगितलं तुला खोटं बोलावं लागेल. नरो वा कुंजरो वा, अश्वत्थामा हतहा, अश्वत्थामा मारला गेला. मग आता खोटं कसं बोलावं? अर्ध खोटं बोलले. वदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. म्हणून परमात्मा असं नाही म्हणू शकत आत्मविश्वासाने की माझी या सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प. ते ज्ञानोबाराय म्हणू शकतात. म्हणजे ज्ञानोबाराय वक्तेही आहेत मोठे, आणि सत्यवादाचं तप करून वाणी अत्यंत पवित्रतेला प्राप्त झाली अशी ज्ञानोबारायांची वाणी आहे. बरं, ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीचे वक्ते. ऐकणारे श्रोते कोण आहे हो? हे ज्ञानोबारायांना भाग्य मिळालं बरं. एरवी व्यवहारात असा आहे, श्रीगुरू सांगतात आणि शिष्य ऐकत असतात. भगवद्गीतेमध्ये शिष्यस्तेहम, मी तुमचा शिष्य आहे, म्हणजे परमात्मा गुरु आहे. गुरूंच्या भूमिकेमध्ये परमात्मा सांगतात, शिष्य ऐकतात. व्यवहारात सगळीकडे असंच घडतं आहे की श्रीगुरूच पाठ सांगतात आणि शिष्य ऐकतात. पण ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये मात्र असं आहे की नेवाशाला ज्ञानोबाराय पैस खांबाला पाठ देऊन सांगतात शिष्य आणि ऐकतात गुरु. असा योग येत असतो का जीवनामध्ये? आणि तो ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये आला. म्हणून इथले श्रोते निवृत्तीनाथ आहेत किंवा सोपानदेव, श्री संत आदिशक्ती मुक्ताई माता, आणि त्या काळातले नेवाशातले अनेक असणारे महापुरुष ते ज्ञानेश्वरीचे श्रोते आहे. आणि मग विषय काय आहे? ये मराठीच्या नगरी
ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुख चेवरी हो दे या जगा. ब्रह्मविद्या प्रतिपादन केली आहे ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणून भगवद्गीतेपेक्षा ज्ञानेश्वरी बऱ्याच बाबतीमध्ये सरस आहे किंवा श्रेष्ठ आहे. आणि अशा ग्रंथाचं अध्ययन केल्यानंतर लाभ काय मिळतो. आता हे ग्रंथाचं महत्त्व सांगत असताना 3 प्रकारचा आपण निकष पाहिला. पण ग्रंथाचं अध्ययन केल्यानंतर काही फलही मिळालं पाहिजे की नाही. ज्ञानोबा म्हणतात आमच्या ग्रंथाचं एखाद्या व्यक्तीने पारायण ऐकलं, चांगलं ऐका बरं, आणि पारायण ऐकणाऱ्या व्यक्तीला मनुष्यदेह नाही मिळाला, त्याला अत्यंत कनिष्ठ असणारी अधोगतीचा देह मिळाला, त्याला खेचर म्हणतात किंवा त्याला भूत प्रेत पिशाच म्हणतात. आणि जर असा प्रेत पिशाच योनीला प्राप्त झालेला एखादा जीवात्मा ज्ञानेश्वरीचं पारायण एखाद्या ठिकाणी चालू आहे आणि ते पारायण ऐकता ऐकता जर तो या मंडपाच्या सभोवती गिरट्या घालू लागला, त्याचा वायुदेह असतो की नाही. आता सांगता येत नाही. अदृश्य रूपामध्ये इथं भरपूर देवता आहेत. देव येऊन होते पक्षी. आळंदीमध्ये पक्ष्यांच्या रूपाने देवता येतात. मग अदृश्य रूपाने वायुमंडलामध्ये कोण असेल काही सांगता येत नाही. पण जर अशा व्यक्तीच्या किंवा त्या भूत प्रेत पिशाच योनीला प्राप्त झालेल्या जीवाच्या कानावर ज्ञानेश्वरीचे पारायणाचे फक्त शब्द किंवा त्याला ध्वनी कंपन असं म्हणतात, ते जरी आदळले तरी तो तामसी आहे, पण त्याच्या मनात सात्विकाचा पाना फुटेल. आणि जो अगोदर शुद्ध अंतकरणाचा आहे त्याला ओवी ऐकल्याबरोबर समाधी मिळेल. झोप नाही, समाधी वेगळी आहे, झोप वेगळी आहे. खेचराची आहे मना आणि सात्विकाचा पान्हा, श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. खेचर म्हणजे काय. खे म्हणजे आकाश. आकाशामध्ये चरण विचरण करतात ना, त्यांना वाईट गती प्राप्त होते. आणि त्यांच्याही मनाला सात्विकाचा पाना फुटेल. आणि सुमना या लागी सुमन आणि शुद्धमती, अनिंदक अनन्यगती, पैगा गोप्य ही परितया प्रति चावळी जे सुखे, त्याला आनंदाने हे सगळा लाभ प्राप्त होईल. सात्विका श्रवणासवे सुमना समाधी जोडी, त्याला समाधी प्राप्त होईल. असं ग्रंथाचं काही श्रवणाचं फळ आहे. किंवा ज्ञानोबा म्हणतात श्रवणे पाठे अर्थे, गीता निधी मोक्ष आरोते, जैसा समर्थदाता कोणा ते नास्ती न म्हणे. समर्थदाता कोणाला नास्ती माझ्याकडे नाही असं म्हणत नाही. म्हणजे काय, जेव्हा वाक्यामध्ये 2 नकार येतात ना तेव्हा त्याचा होकार असा अर्थ होत असतो. उदाहरण देऊ का. उदाहरण असं आहे, मी चोरी करत नाही असं नाही, फक्त उदाहरण आहे बरं, नाही तर संशय घ्याल. मी चोरी करीत नाही असं नाही, याचा अर्थ कुशाला म्हणतात चोरी करतो मी असा नाही अर्थ, उदाहरण दिलं आहे. 2 नकार असेल तर होकाराचा अर्थ होतो. समर्थदाता कोणाला नास्ती न म्हणे याचा अर्थ सगळ्यांना तो परिपूर्ण करतो. तशी गीता किंवा ज्ञानेश्वरी श्रवण करा, पठन पारायण करा, अर्थचिंतन करा. मोक्षाच्या अलीकडचं काहीच देत नाही. म्हणजे काय देते, मोक्षची असे आयता मोक्षच देते, नगद मोक्ष आहे हे त्या ग्रंथाचं फल. पण जेव्हा फलाचं अनेकविध सांगितलं जातं की नाही तेव्हा त्यामध्ये प्रकार सांगावे लागतात. आणि या ओळीच्या प्रारंभाला प्रारंभालाच ऐसे शब्द आहे. ऐसे शब्द हा प्रकारवाचक आहे. आणि प्रकार केव्हा सांगावे लागतात, जेव्हा एकापेक्षा अनेक फल प्रतिपादन केले जातात तेव्हा त्यामध्ये प्रकार सांगावे लागतात. निवृत्तीनाथांचे गौरव आहे जी साचे. गौरव म्हणजे काय, मोठेपणा, गुरुपणाचा भाव, त्याला गौरव म्हणतात. निवृत्तीनाथांचा गौरव सांगतात. काय ज्ञानोबांची नम्रता आहे बरं. एवढा मोठा ग्रंथ तयार झाला पण पसायदानाच्या अगोदर काय म्हणतात, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, तेथ माझी जी उरले पायिक पण. एवढा मोठा ग्रंथ तयार झाला पण ज्ञानोबा असं नाही म्हणत मी तयार केला. हे धर्म कीर्तन तुमचं आहे आणि तुमचे पुरते कराल तुम्ही. तुमचंच आहे, तुम्हीच ते पूर्ण कराल, तुम्ही ते पूर्ण केलं आहे. धर्म कीर्तन सिद्धी नेले, मग तुमचा भाव काय आहे, येथ माझी जी उरले पायिकपण. माझा फक्त सेवकपणाचा भाव शिल्लक राहिला, अन्य काही नाही. सेवकपणा फक्त शिल्लक राहिला, एवढी नम्रता आहे. मोठी माणसं नम्र असतात असं म्हणण्यापेक्षा
जी नम्र असतात तीच मोठी असतात. ज्ञानोबारे मोठे आहेत, आपला गौरव नाही सांगत. वास्तविक असा आहे, शिष्याचा गौरव प्रतिपादन केला की आपोआप गुरूंचा गौरव होत असतो. आपोआप विद्यार्थी ओळखला जातो की नाही, हा विद्यार्थी खूप अभ्यासू आहे, वा तो यांच्याकडे शिकला आहे, म्हणजे आपोआप गुरूंचं नाव मोठं होतं. किंवा एखादा व्यक्ती चांगला वागत असेल तर वागणारच, तो यांचा मुलगा आहे, म्हणजे वडिलांचं नाव मोठं होत असतं. तसं ज्ञानोबाराय आपला गौरव नाही सांगत. ऐसे श्री निवृत्तीनाथांचे गौरव आहे. पण महाराज कैसे गौरव आहे ते आम्हाला सांगा. मग मागच्या ओव्या काही बघाव्या लागतात. ज्ञानोबाला म्हणतात, आम्ही हा ग्रंथ तयार केला की नाही. आता संबंध घेत असताना तो मात्र जवळपास आपल्याला याच अध्यायातल्या जे आता 51 क्रमांकाची ओवी की नाही, तर त्या पाठीमागच्या 45व्या ओवीपासून आपला संबंध बघावा लागतो. आणि तिथून संबंध पाहिला की मग आईसे या प्रकरणाची सगळी समाप्ती होऊन जाते. इथपर्यंत तो प्रकार आपल्या लक्षात घ्यावा लागतो. त्याच्या अगोदर अशा ओव्या आहे की ज्ञानोबाराय म्हणतात, आम्ही ज्ञानेश्वरी निर्माण केली पण ती सुलभ आहे बरं का, अबाल सुबोधे. ते आपल्या आळंदीमध्ये आत्ता एक लहान मुलगा आला आहे बघा, 4थीलाच आहे, आणि त्याच्या मातोश्रीने तो गर्भात असताना ज्ञानेश्वरीचे 108 पारायण पूर्ण केले. अगोदर काही पारायणं झालीत. आणि गर्भसंस्कार होण्यासाठी आपल्या धर्मशास्त्रामध्ये गर्भसंस्कार इतका महत्त्वाचा मानलेला आहे. संस्कार व्हावे म्हणून 108 पारायण ज्ञानेश्वरीचे पूर्ण केले. मुलगा 4थीलाच आहे आणि सध्याला संपूर्ण ज्ञानेश्वरी त्याची पाठ आहे. संपूर्ण आळंदीतच हे राहिला. व ते सोहम का असं नाव आहे त्याचं, सोहम नाव आहे बघा, 4थीलाच आहे. इथेच राहतो मला वाटतं या पलीकडच्या रस्त्याला, पद्मावती रस्त्याला. संस्कार महत्त्वाचा आहे. म्हणजे ज्ञानेश्वरी गर्भातल्या मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांना उपयोगाची आहे. आबाल सुबोधे असं म्हणतात त्याला. लहान मुलापासून तर वयोवृद्धापर्यंत. म्हणून लहानपणापासून शिकली पाहिजे की नाही. लोक म्हणतात नाही आम्ही जेव्हा निवृत्त होऊ की नाही कामातून आणि मग सगळा वेळ पारमार्थालाच देऊ, असं शक्य आहे का? ते अगोदरच पाहिजे. आबाल सुबोध असणाऱ्या ज्ञानेश्वरीची रचना केली. मग ब्रह्मरसाने संपन्न असणारे अक्षर तयार झाली. मग आता फलप्राप्तीकरता विलंब लागत असेल, अजिबात नाही. उदाहरण देतात, चंदनाच्या अंगामध्ये सुगंध असतो की नाही, आणि मग तो सुगंध येण्यासाठी फुलाची वाट बघावी लागते का? चंदनाला फुलंच नसतात म्हणा, पण तरीसुद्धा सुगंधासाठी आपल्याला फुलाची वाट बघावी लागत नाही. मलयगिरी पर्वतावर असणारं जे चंदन आहे की नाही, ते इतकं सुगंधित आहे. त्या चंदनाच्या अंगाला जर वारा लागला आणि तो वारा चंदनाच्या झाडाला स्पर्श करून जरी आला, तरी सभोवती असणारे सगळे झाडं चंदनाप्रमाणे सुगंधित होतात बरं. म्हणजे नुसता वारा जरी लागला तर काय सुगंध असेल. मग चंदनाच्या सुगंधासाठी जसं आपल्याला त्याला फुलं यावेत अशी वाट बघावी लागत नाही. इतर झाडांचा सुगंध येण्यासाठी मात्र कळी यावी लागते, फुल यावं लागतं, ते पुन्हा प्रफुल्लित व्हावं लागतं, आणि मग मिळाला आता सुगंध. नाहीतर हल्लीच्या काळामध्ये सुगंध नाही फुलामध्ये, मग फक्त शो आहे, शोभेचीच फुलं असतात ती. पण जसं चंदनासाठी मात्र सुगंधाची वाट बघावी लागत नाही, ज्ञानोबाला हेच सांगायचं आहे. तसा हा ज्ञानेश्वरी नावाचा प्रबंध आहे. हा प्रबंध श्रवणाला कानाला लागल्याबरोबर तुम्हाला मोक्षाची वाट बघावी लागणार नाही. तैसा प्रबंध हा श्रवणी. 45 क्रमांकाची ओवी बरं. आता खालच्या ओव्या बघितल्या तरी चालेल, कारण मला प्रकारच सांगायचा आहे सगळा. आता तैसा प्रबंध हा श्रवणी, लागत खेवो समाधी आणि ऐकिलिया हे वाखाने काय व्यसन न लवी. तसा हा ज्ञानेश्वरी नावाचा प्रबंध श्रवणी लागत खेवो, कानाला लागल्याबरोबर समाधी आणि काय ज्ञानोबारांचे अक्षर आहे बरं हे. तैसे साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, आपण शांत मनाने आणि त्या अक्षराचा अतिशय भावार्थीने जर पारायण केलं तर नक्कीच समाधी लागते. पण तितकी आर्तता, भावसंपन्नता आणि घाई नसावी फक्त मागं. नाहीतर मग आपण घरी पारायण करतो पण आपला नेम ठरलेला असतो की एवढ्या वेळात एवढं करायचं आहे, आणि मग घाई होऊन जाते. बऱ्याचदा घाईमध्ये काय होतं, चिंतामणी लागतात पण त्याला स्पर्श न करता आपण पुढं जातो का?
अंतर गाठायचं आहे ना. शांततेनं जर वाचलं तर लागत खेव समाधी आणि अंतकरणाची स्थिरता प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. समाधी अवस्था प्राप्त होईल. ऐकिली ही वाखाणी म्हणजे व्याख्यान. हे व्याख्यान ज्ञानोबरायांचं आहे. आणि ऐकल्याबरोबर पुन्हा पुन्हा ऐकत राहावं, पुन्हा पुन्हा ऐकत राहावं असं व्यसन, छंद किंवा आवड लागणार नाही का? अर्थात लागणारच. जो एकदा पारायण करतो त्याला पुन्हा करावंसं वाटतं, आणि ज्याला आयुष्यभर ही गोडी लागली त्याला पुन्हा पुन्हा ते करावंसं वाटतं. परमार्थाचा प्रवास जर नित्य नूतन आनंदामध्ये वाढ होत असेल तर समजून घ्यावं प्रवासच बरोबर आहे. कालच्यापेक्षा आनंद आज जास्त पाहिजे, आजच्यापेक्षा आनंद उद्या जास्त पाहिजे. असा जर परमार्थामध्ये समाधान असेल तर प्रवास बरोबर आहे. आणि जर कालच्यापेक्षा आज दुःख जास्त होत असेल किंवा उद्वेग वाढत असेल तर समजून घ्यावं आपल्या परमार्थात कुठेतरी छिद्र राहत आहे की ज्यामुळे केलेली साधना वाहून जाते. आणि इथे ज्ञानेश्वरी तसं नाही. ऐकिली आहे वाखानी काय व्यसन न लवी, व्यसन लागल्या जातं. आता श्रवणाचं फळ सांगितलं, व्याख्यानाचं फळ सांगितलं. पुढे एखाद्याने ग्रंथ पाठ केला तर पाठ करिता व्याजे, पांडित्य येते वेशजे, तै अमृता ते नेनिजे फावलिया. पाठ करिता व्याजे, व्याज म्हणजे निमित्त. एखादा व्यक्ती ज्ञानेश्वरीचं पाठ करत असेल आणि त्या निमित्ताने ज्ञानेश्वरी जर त्याच्या हाताला प्राप्त झाली तर पांडित्य येते वेशजे, वेशजे म्हणजे शोभा. त्याची जी विद्वत्ता आहे ना त्या विद्वत्तेला शोभा प्राप्त होईल. सोन्याला सुगंध असावा, चंदनाला फुलं असावे, ऊसाला फळ लागावं. लागतं का? नाही, ऊसाला फळ नसतं, चंदनाला फुलं नसतात, सोन्याला सुगंध नसतो. का? हे जेव्हा निर्माण केलं ना हे, तेव्हा ब्रह्मदेवाला कोणी बुद्धी सांगणार नव्हतं म्हणे, नाहीतर मग तेही निर्माण झालं असतं. हे जसं घडावं की सोन्याला सुगंध मिळावा तसं आपल्याकडे विद्वत्ता असेल आणि ज्ञानेश्वरीचं जर आपण पाठ पठण केलं तर आपलं पांडित्य प्रकाशित होतं, म्हणजे विद्वत्ता प्रकाशाला प्राप्त होते. आणि त्या प्रसंगाला तुम्हाला अमृत जरी मिळालं तर तुम्ही अमृताला सुद्धा परते सर, अमृता ते पारुषे म्हणे. अमृताला तो पलीकडे सर, अमृत ही शिळा आहे. का? अमृतापेक्षाही अमृताला लाजवील अशी ही अक्षरे आहे. कारण ती संतांच्या मुखारविंदातून प्रगट झाली. आली मुखा वाटे अमृत वचने. मग स्वर्गातल्या अमृतापेक्षा सुद्धा हे श्रेष्ठ आहे. का? ज्ञानेश्वरीतलं जर अमृत मिळेल तर तो अमर होईल, आणि स्वर्गातलं मिळेल तर अमर नाही होणार. का? ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरून जातात अमृत प्राशन करून. बरं, मग आता तिथं इंद्राला मरावं लागतं तर आपल्यासारख्यांची काय कथा आहे? आपल्याला अमृत तुल्य मिळतं, अमृत नाही मिळत. अमृता ते नेनिजे फावलिया हे जर प्राप्त झालं तर अमृताला सुद्धा काही किंमत राहत नाही. तैसेनी आयतेपणे, आयतेपणे म्हणजे स्वतःसिद्धपणाने. कवित्वा झाले हे उपेने, मनन निधिध्यास श्रवणे जिंतेले. आता विचारसागराचा विषय आला. आता उपक्रम उपसंहार पाहून ते वाक्य तात्पर्य निर्णय करणं त्याला श्रवण म्हणतात. साधक युक्ती म्हणजे अभेद निश्चयाला साधक युक्ती आणि भेद निश्चयाची बाधक युक्ती, युक्ती चिंतनाला मनन असं म्हणतात. आणि देहादिकाच्या ठिकाणी जो आपला भ्रम आहे, देहच मी, अनात्मवृत्तीचा परित्याग करून आत्मवृत्तीचा प्रवाह याला निधिध्यासन असं म्हणतात. पण ज्ञानोबा म्हणतात अशा स्वतःसिद्धपणाने हे कवित्व सगळ्यांना विश्रांती ठिकाण झालं आहे. आणि या ग्रंथाचं फक्त श्रवण जर केलं तर तुम्हाला मनन आणि निधिध्यासन करण्याची आवश्यकता नाही. ज्याला प्रमाणगत प्रमेयगत संशय असेल त्याला पुन्हा ते विचारूप श्रवण मनन करावं लागतं. विपरीत भावना असेल तर निधिध्यासन करावं लागतं. पण उत्तम अधिकाऱ्याला काना वचनाची भेटी, सरिसाची पै किरटी, वस्तू होणे उठी कौन एकोजो, त्याला पुढे श्रवण मनन करण्याची आवश्यकता राहत नाही. का? एकदा श्रवण झालं तो का म्हणे कानी ऐकेली मात, तोची झाला घात जीवपणा. तसं श्रवणे म्हणजे ज्ञानेश्वरीच्या श्रवणाने कोणाला जिंकून घेतलं? मनन आणि निधिध्यास यांना जिंकून घेतलं. का? आता मनन
आणि निधिध्यासन करण्याची परत आवश्यकता नाही, इतकं हे श्रवण दर्जेदार आहे. हे स्वानंद भोगाचे सेल भलतयासीची देईल, सर्वेंद्रिया पोषविल श्रवणा करवी. ज्ञानेश्वरीमध्ये भोग आहे, पण कशाचा? विषयाचा नाही, स्वानंद भोगाचा शेलका वाटा आहे. शेल म्हणजे काय? शेलका वाटा. ते आपण काही फळं पिकवितो. विदेशामध्ये जर फळं पाठवायची असेल तर त्याची आपण प्रतवारी तयार करतो. प्रथम त्याला एक ग्रेड म्हणतात. उत्तम प्रतीचा जर असेल तर तो आपण विदेशामध्ये पाठवतो. दुय्यम प्रतीचा मग आपल्याकडे. आणि मग घरातले लहान मुलं वगैरे असतील तर त्यांच्याकरता वेगळ्या प्रकारचा माल असतो. पण ज्ञानेश्वरीमध्ये स्वानंद भोगाचा शेलका वाटा आहे. आणि तो कोणाला मिळेल? हो, सगळ्यांनाच मिळेल. भलतयाशीची देईल, वाटेल त्या पुरुषाला स्व आनंद म्हणजे आत्मानंद. आणि आत्मानंदाच्या भोगाचा शेलका उत्तम प्रतीचा भाग सगळ्यांना देईल. कोण? ज्ञानेश्वरी देईल. आणि त्याद्वारे सर्वेंद्रिया पोषविल श्रवणा करवी. आपण जर झाडाच्या मुळाला पाणी घातलं तर मुळाला जरी पाणी सिंचन केलं तरी पण त्या पाण्याच्याद्वारे झाडाचं खोड, बुंथा, फांद्या, पानं, फुलं किंवा फळं सगळे विकसित होतात की नाही? मग पाणी दिलं आहे मुळाला, पण जसं ते पाणी सगळ्या झाडाला पुष्ट करतं तसं श्रवण केलं आपण ज्ञानेश्वरीचं तर आपल्या सर्व इंद्रियांना पुष्टी प्राप्त होते. मग हाताकडूनही देवाची सेवा, पायाकडून देवाचीच यात्रा, कानातून देवाचं श्रवण, नेत्रातून देवाचं दर्शन हे सगळं होईल. बुद्धीच्याद्वारे परमात्म्याला जाणणं. जयांचे ज्ञान विश्वनेने जाणीव मज एकातेचे जाणे, अशा श्रवणाच्या करवी सर्व इंद्रियांनाही ज्ञानेश्वरी पुष्ट करील. पण महाराज, हे जरी असेल तरी पण ग्रंथाचा उत्तम अधिकारी ठरलेला असतो. बाकीच्यांना गौण फळं मिळतात आणि मुख्य फळं मात्र एकालाच मिळत असतं. का? उत्तम अधिकारी. याकरिता उदाहरण देतात. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आकाशामध्ये उदयाला येतो. चंद्राच्या किरणातून अमृत पाझरतं. सगळ्याला नाही सेवन करता येत बरं. सांगे कुमुद दळाचे नि ताटे, जो जेविला चंद्र किरणे चोखटे. किंवा शारदीयेची चंद्रकळे, माझी अमृतकन कोवळे, तेवीची ते मने मवाळे चकोरत लगे. चकोराच्या ठिकाणी ते हातवटी आहे म्हणून त्या किरणातून पाझरणारं अमृत त्याला सेवन करता येतं. मग अमृत त्याला मिळालं. बाकीच्यांना चंद्राचा प्रकाश आणि शीतलता मिळते. तसं या अध्यात्मशास्त्रामध्ये अंतरंग अधिकारी आहे, त्याला मुख्य फळ मिळतं. आणि बाकीच्याला मात्र बाकीसुद्धा सुखी होतात, पण उत्तम अधिकाऱ्याप्रमाणे नाही. पुढच्या 2 वयामध्ये सांगतात. चंद्रा ते अंगवने भोगोनी चकोर शहाणे, परी फावे जैसे चांदीने भलतयाही, तैसे अध्यात्मशास्त्री ये अंतरंगची अधिकारिये, परी लोकवाक्चातुर्ये होईल सुखिया. चंद्राला आपल्या स्वतःच्या अंगाच्या सामर्थ्याने चकोर नावाचा पक्षी भोगतो, म्हणजे अमृत सेवन करतो. आणि म्हणून चकोर शहाणा आहे, कारण तो बाकीचं काही घेत नाही, फक्त अमृतकणच घेतो. चकोर इतका शहाणा आहे, जर त्याच्यात आणि चंद्रात ढगांचा पडदा जर आला ना तर चकोर चंद्राकडे ढुंकूनही पाहत नाही. आभ्रा पहिलीकडे ज येत चांदीने कोडे, तै चकोर चांचोडे उचलित ना. चकोर पक्षी आपली चोचसुद्धा उचलत नाही, म्हणून त्याला असं वाटतं चंद्रात आणि माझ्यात प्रतिबंध नसावा, तेव्हा तो अमृतकणाचं प्राशन करतो. पण चांदीने जैसे भलतयाही फावे, पण चंद्राचा असणारा प्रकाश चांदणं सगळ्यांना मिळतं. उदाहरणातून काय सांगायचं? तैसे अध्यात्मशास्त्रीय, आत्मस्वरूपाला विषय करणारं शास्त्र, त्याला अध्यात्मशास्त्र असं म्हणतात. आणि या अध्यात्मशास्त्रामध्ये बहिर्मुख अधिकारी चालत नाही. जो इंद्रिय विषयांच्या ताब्यात गेला आहे तो नाही चालत. इथं अंतरंग, ज्याने सर्व इंद्रियांना अंतर्मुख केलं आहे, आणि अंतर्मुखतेनं जो या ठिकाणी संपन्न श्रवणाकरता झाला, अध्यात्मशास्त्रीय अंतरंगचे अधिकारी आहे. तो अंतरंग पुरुषच अधिकारी आहे.
त्याकरता ज्ञानोबा ओवी सांगतात बघा, आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाची आठा इंद्रिया मान नाही, जो मनाशी चाळ न सांगे, जो प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचे निसंभोगे सुखिया झाला, तो अंतरंगच या ग्रंथाचा अधिकारी. मग बाकीचे लोक परिलोक वाक्चातुर्य होईल सुखिया. आमच्या वाणीतलं चातुर्य साहित्य असेल, रस अलंकाराचा परिपोष असेल, शब्द रचना असेल, या आमच्या वाक्चातुर्याने कलाविष्काराने बाकीचे लोकसुद्धा सुखी होतील. पण महाराज, तुम्ही अंतरंग अधिकाऱ्याला सुखी करतात, इतर लोकांना सुखी करता. स्वानंद भोगाचा शेरका वाटा सगळ्यांना मिळतो आहे. केव्हा श्रवणाने मनननिधी ध्यासन जिंकून घेतलं आहे. ज्ञानेश्वरीचं पठण केलं तर पांडित्य प्रकाशित होतं. प्रबंध कानाला लागला की समाधी मिळते, आणि ऐकलेलं व्याख्यान ऐकलं की व्यसन लागतं. असं 7 प्रकारचं फळ मिळतं आहे. हे कोणाचा मोठेपणा आहे? तर ऐसे म्हणजे या 7 प्रकारचं फल मिळतं आहे ना. ज्ञानोबा म्हणतात, ऐसे माझं नाही निवृत्तीनाथाचे, गौरव आहेची साचे, ग्रंथ नो हे कृपेचे वैभवतीये. असं हे निवृत्तीनाथांचं श्री शब्द वापरला बघा. ब्रह्मविद्या किंवा ऐश्वर्य संपन्नत्वम सूचित करण्यासाठी श्री शब्दाची योजना केली जाते. श्री पूर्वम उदीरयेत, पण तोही श्री शब्दाचा जोडून लिहावा लागतो. म्हणून श्री क्षेत्र, श्रीराम किंवा श्री विठ्ठल. तसं निवृत्तीनाथ महाराज संपन्न आहेत, ऐश्वर्य संपन्नता आहे. म्हणून श्री निवृत्तीनाथांचे ते प्रवृत्तीचे नाथ नाहीत, निवृत्तीचे नाथ आहेत. प्रवृत्ती मार्ग संसाराचा आहे, निवृत्ती म्हणजे परमार्थ. आणि प्रवृत्ती सापेक्ष निवृत्ती असा अर्थ नाही घ्यायचा. प्रवृत्तीच्या सापेक्ष आले निवृत्ती सापेक्ष आहे, पण प्रवृत्ती निवृत्तीच्या आठवणी या भाग अशी जी निरपेक्ष निवृत्ती आहे, त्या निवृत्ती असणाऱ्या स्थितीचे आपण नाथ स्वामी आहात. आणि अशा निवृत्तीनाथांचे गौरव मोठेपणा हा खऱ्या अर्थाने आहे. मग तुम्ही ग्रंथाकडे कसं पाहतात? ग्रंथ नोहे, ज्ञानेश्वरी फक्त ग्रंथ नाही, हे कृपेचे वैभवतीये, तीये कृपेचे. त्या निवृत्तीनाथांची कृपा आणि त्या कृपेचं वैभव म्हणजे ग्रंथ सम्राज्ञी श्री भगवती ज्ञानेश्वरी आहे. म्हणून आपल्यासमोर असणारा ग्रंथ किंवा आपल्याला हस्तगत झालेली ज्ञानेश्वरी सामान्य नाही. अशा ज्ञानेश्वरीचं आपण पठण, अर्थचिंतन, श्रवण, काया वाचा मनाने सेवा केली तर एवढी फलं मिळतात. असं या ग्रंथाचं महात्म्य आहे. महात्म्य सांगण्यासाठी माझा काही अधिकार नाही आहे. ज्ञानोबांच्या मुखारविंदातून ती अक्षरं प्रगट झाली आहे. फक्त त्यांचा अनुवाद करावा एवढ्या अर्थाने आपल्यासमोर हे चिंतन करण्याचा प्रयत्न केला. झालेलं चिंतन विश्वमाऊली ज्ञानोबा आहे. सकल गुरुजनांच्या आपणा सर्व सद्गुरू भक्तांच्या चरणारविंदी समर्पित करून याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम. योग्य आहे ते सगळं ज्ञानोबारायापासून गुरुजनांपर्यंत सगळ्यांचं आहे. काही चुकलं असेल तर वाणीचा बुद्धीचा दोष समजून तुम्हाला परत करा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. राम.